नमस्कार मित्रांनो, मी तुषार कोल्हापूरकर आणि आपण पाहताय माझं YouTube चॅनेल जर्नी विथ तुषार। आज आपण आलो आहोत कोल्हापुरातील हृदयाच्या ठिकाणी अगदी मध्यवस्थित असणाऱ्या श्री ब्रह्मेश्वर शिवमंदिरात, ब्रह्मेश्वर बागेमध्ये। ब्रह्मेश्वर शिवमंदिर हे दगडी पाषाणातील कोल्हापुरातील एक अत्यंत प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे। या शिवमंदिराची रचना हेमाडपंथीय शैलीची आढळते व इसवी सन 600 ते 700 या दरम्यान या मंदिराची स्थापना केल्याचे आर्किओलॉजिकल पुरावे आपल्याला आढळतात। या मंदिरामध्ये दगडी कोरीव काम, दगडामध्ये केलेले अत्यंत सुंदर स्तंभ, सभामंडप आणि गर्भगृह
असा अत्यंत प्रेक्षणीय असा नजारा आहे। कोल्हापूरला प्राचीन शिल्हार चालुक्य राजांपासूनचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे। मित्रांनो, कोल्हापूर हे एक खूप प्राचीन नगर असून हे मंदिरांचं नगर म्हणून ओळखलं जातं। कोल्हापूरमध्ये खूप दगडी मंदिरांचं बांधकाम केलं गेलं। कोल्हापूरची जी मूळ वस्ती होती ती कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या किनारी असणाऱ्या ब्रह्मपुरी नावाच्या एक छोट्याशा टेकडीवरती होती। तिथं प्राचीन कोल्हापूर गाव हे वसलेलं होतं। आता ब्रह्मपुरी टेकडीवरती ब्रह्मपुरी व्ह्यू पॉइंट नावाचा एक प्रेक्षणीय पॉइंट आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा। या ब्रह्मपुरी टेकडीवरती कोल्हापूरची मूळ वस्ती प्राचीन काळामध्ये वसलेली होती याचे आर्किओलॉजिकल पुरावे आपल्याला ब्रह्मपुरी उत्खननामध्ये सापडतात। ब्रह्मपुरीमध्ये जे उत्खनन केलं गेलं त्यामध्ये मातीची भांडी, ब्रॉन्झच्या मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या, मुलांची खेळणी, वेगवेगळ्या प्रकारचं ऐतिहासिक आर्किओलॉजिकल साहित्य आपल्याला तिथे सापडलेलं आहे। ब्रह्मपुरी उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू कोल्हापुरातील टाउन हॉल मध्ये प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात। तर या गोष्टीचा सांगण्याचा उद्देश हा की ज्या वेळेला कोल्हापूरची मूळ वसाहत ब्रह्मपुरी टेकडीवरती होती त्यावेळेला कोल्हापूरच्या आसपास अनेक तलाव होते आणि त्या तलावांच्या काठाला सुंदर अशी दगडी पाषाणातली शिवमंदिरं बांधली गेली। त्यापैकीच एक असणारं अत्यंत प्राचीन असं हे ब्रह्मेश्वर शिवमंदिर। ब्रह्मेश्वर हा त्या ब्रह्मपुरी टेकडीचा पशुधनाचा आणि धनधान्याचा पालनकर्ता मानला जातो आणि ब्रह्मेश्वराच्या कृपेनंच कोल्हापूरमध्ये समृद्धी, शांतता आणि सुख समृद्धी नांदते असा कोल्हापूरकरांचा समज आहे। ब्रह्मेश्वर देवालयावरूनच या शांत सुंदर अशा परिसराला ब्रह्मपुरी असं नाव पडलेलं आहे। तर या ब्रह्मपुरीमध्ये ब्रह्मेश्वर देवालयाच्या समोर एक प्रचंड मोठा असा पिंपळाचा वृक्ष आढळतो। हा खूप प्राचीन वृक्ष असल्याचं मानलं जातं। त्याचं वय अगदी 500 वर्षांपेक्षा जास्त आहे। त्या मंदिराच्या आवारातच या पिंपळ वृक्षाचं दर्शन करून आपण आतमध्ये चाललोय श्री ब्रह्मेश्वराचं दर्शन करण्यासाठी। ब्रह्मेश्वर मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला आढळते की ब्रह्मेश्वर मंदिराची रचना, या मंदिराची रचना अशा प्रकारची आहे की आतमध्ये प्रवेशद्वार आणि गर्भगृह आहे। आतल्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग प्रतिष्ठापित आहे आणि शिवलिंगाच्या समोर
गाभाऱ्याच्या ओसरीत आहे दगडाचा काळा कबिंद नंदी। या गर्भगृहाच्या समोर एक प्राचीन सभामंडप होता। त्या सभामंडपाचं बांधकाम आता विलुप्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणी नवीन RCC सभागृह बांधलेलं आहे। त्याला ब्रह्मेश्वर सभागृह असं नाव आहे। या ब्रह्मेश्वर शिवमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण उभे आहोत। ब्रह्मेश्वर शिवमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुबक रेखीव असं कोरीव काम असणारं प्रवेशद्वार, गर्भगृहाचं द्वार। ब्रह्मेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारल्यानंतर आपलं मन मंत्रमुग्ध होतं। मनाला एक प्रश्न पडतो की इतकं सुबक दगडावरचं कोरीव काम किंवा नक्षीकाम हे त्या काळामध्ये कसं घडवलं गेलं असेल? या नक्षीकामासाठी कोणकोणती हत्यारं किंवा टूल्स वापरली गेली असतील? या नक्षीकामाचे डिझाईन्स कसे बनवले गेले असतील? तर आपण पाहू शकतो अत्यंत सुबक आणि नयनरम्य असं नक्षीकाम आपल्याला ब्रह्मेश्वराच्या गर्भगृहाच्या बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळतं। त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरती मध्यभागी असणारं कोल्हासूर राक्षसाचं मुख किंवा जे असुर मुख आहे, जो या सर्व देवतांचा रक्षक आहे, ते मुख सुद्धा इथं पाहायला मिळतं। आणि त्या मुखावरती पितळी पत्र्याचा आवरण केलेलं आहे आणि ते आवरण आपल्याला इथं त्या मुखाप्रमाणे अगदी जसं आहे तसं आपल्याला इथं पितळी स्वरूपात पाहायला मिळते। तर या नक्षी कामाचं स्वरूप पाहिल्यानंतर आपण गर्भगृहात प्रवेश करू आणि श्री ब्रह्मेश्वराचं मनोभावे दर्शन घेऊ। गर्भगृहासमोर असणाऱ्या सभामंडपात प्रवेश केल्या गेल्या आपल्याला आढळते ती जमिनीवरती असणारी दगडी फरसबंदी। दगडी फरसबंदी करण्याची एक प्राचीन पद्धत आहे। याच्यामध्ये दगड घडवून ती फरशीप्रमाणे, गाभाऱ्याच्या फरशीप्रमाणे वापरली जातात आणि या फरसबंदीवरती आहे कासव। या कासवाचं दर्शन घेऊन बेल वाहून मगच शंभूशंकराच्या दर्शनासाठी लोक भाविक गर्भगृहामध्ये प्रवेश करतात। तर या ब्रह्मेश्वर मंदिरामध्ये आपल्याला भेटल्या एक ताई आणि एक आजी आणि त्यांना इथला बराच इतिहास माहिती आहे आणि त्या आपल्याला विजयमाला आजी आणि वैभवी ताई आपल्याला या ब्रह्मेश्वर मंदिरासंदर्भात आणखी थोडी माहिती सांगणार आहेत। तर त्या काय सांगतात बघूया। वैभवी ताई काय म्हणता? म्हणजे हे अत्यंत प्राचीन शिवमंदिर आहे, याचं कोरीव काम किंवा दगडी काम खूपच प्रसिद्ध आहे कोल्हापूरमध्ये। या मंदिराबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती आहे? दक्षिण काशीमध्ये, कोल्हापूरला दक्षिण काशी म्हटलं जातं, तर त्या दक्षिण काशीमध्ये जशी अनेक प्राचीन मंदिरं आहेत तसंच एका प्राचीन मंदिरापैकी हे ब्रह्मेश्वरचं मंदिर आहे, जे भरपूर काळापासून इथे स्थित आहे। तसेच इथं नवनाथांच्यापैकी एक गुरु गोरक्षनाथ हे एक रात्र वस्तीच होते
तर हे भरपूर जागृत देवस्थान आहे आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ह्याचा अनुभव आलेला आहे. इथे प्रत्येक हे शिल्पकामच केलेलं आहे, दगडी शिल्पकाम केलेलं आहे आणि ह्याच्या विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीच्या वरती गंगेचं शिल्पकाम त्यावेळेला त्या काळात केलं गेलेलं आहे. तुम्ही इथं कधी कधी येता किंवा श्रावणामध्ये काय महत्व असतं? इथं व्रतवैकल्य कोणती असतात? महाशिवरात्रीचं असतं, नवचंडी होम वगैरे होतात, परत अभिषेक होतात, रुद्राभिषेक होतात, लघुरुद्र होतात, गणेशोत्सव इथंच साजरा केला जातो. सगळे भरपूर कार्यक्रम इथं होत असतात. तसे श्रावणात सुद्धा होत असतात. प्रत्येक जण त्याच्या श्रद्धेनं येऊन इथे करतच असतो भजन वगैरे. वैभवीताईंनी ब्रह्मेश्वर मंदिराबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल वैभवीताईंचं खूप आभार, धन्यवाद. ब्रह्मेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या हाताला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती आहेत आणि या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती या मंदिरासोबतच शिल्पकलेमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत आणि खूप प्राचीन आहेत असं इथं सांगण्यात आलं. तसेच त्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तींच्या वरती जी छोटीशी मूर्ती दिसते ती प्रत्यक्ष देवी गंगेची मूर्ती आहे. माझं नाव सचिन चव्हाण आहे आणि मी एक दिवस इथे सोमवारची चालतो आणि ते एक दिवस मी झोपलो आणि झोपल्यानंतर काय झालं, एक तासभरामध्ये परमेश्वर आले खाली आणि तिनं म्हणजे एकदम दिवशक्तीसारखं झालं आणि तिनं काय बघितलं तुला करूया काय नाही आणि गमा मग तिने म्हटलं मी म्हटलं तिथं आमच्या आईची तब्येत आणि घरात आमची सगळं काय असेल ते सगळं झालं आणि ते घडलेलं आहे आणि हे जीवशक्ती आहे. कुठलं बी काम असं ते होऊन जाते. जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्यलंबितां भुजंगमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्पयं चकारचण्डताण्डवं तनोति शिव शिव संभ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान चंद्रशेखरे रति क्षण. ओम नमः शिवाय. शंभो शिवाय नमः. आपण आहोत ब्रह्मेश्वर शिवमंदिराच्या या गाभाऱ्यात. याच्या भोवतीची जी पिंडीची आहे ती ग्रॅनाइट दगडावरून खणलेली आहे. सरफेस आहे एकदम गुळगुळीत असा पॉलिश आहे. तर शिवमंदिरांमध्ये असणाऱ्या दगडाच्या कलाकृती कशा घडवल्या गेल्या त्याच्यावरती अशा प्रकारचं पॉलिशिंग व सुंदर सुबक काम कसं केलं गेलं हे अजूनही इतिहासाला आढळलं आहे. मित्रांनो, ब्रह्मेश्वर शिवमंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मेश्वराच्या समोर असणारी सुबक रेखीव अशी दगडी श्री गणेशाची मूर्ती. इथं असणारी मूर्ती इतकी सुंदर आहे आणि ती संपूर्ण काळ्या दगडामध्ये घडवली गेलेली आहे. त्या मूर्तीच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला एक मानसिक प्रसन्नता, शांतता लाभते आणि ह्या गणेश मूर्तीचं सुबकपण आपल्या नजरेच्या अगदी पडतं.
नमस्कार मित्रांनो, मी तुषार कोल्हापूरकर आणि आज आपण पाहिलं श्री ब्रह्मेश्वर शिवमंदिर शिवाजी पेठ येथील. मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल आहे जर्नी विथ तुषार आणि हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज पहा. आणि आरंभ तू सिरीजमध्ये मी कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरांचे माहितीपट बनवतोय. तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा